नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाडी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि नक्कीच या माहितीमुळे तुमचा वेळ सुद्धा वाचणार आहे। तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च 2023 मध्ये जी 652 पदांची परिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स पदांची रिक्रुटमेंट झालेली होती, त्यामध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी आजचे अपडेट महत्त्वाचे म्हणजेच त्यांचा वेळ वाचवणारे असणार आहे। जर तुम्ही ही माहिती जाणून घेतली नाही तर नक्कीच तुमच्या 1 ते 2 फेऱ्या वाया जाणाऱ्या असतील। तसेच ही जी माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ही माहिती सध्या तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइटवर प्रसारित केलेली नाही। तर ही सूचना फक्त ज्या ठिकाणावरून तुमची रिक्रुटमेंट झालेली होती त्या ठिकाणी म्हणजेच परेल एफ साऊथचे नर्सिंगचे जे शुश्रूषा सेवा विभाग आहे तेथील सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे। तर परिचारिका पदावर निवड झालेले सर्व उमेदवार हे मुंबईमध्ये राहणारे नसून बरेच उमेदवार हे गावाकडे राहतात आणि त्यांना मुंबईला येऊन येथील कार्यालयात भरतीबाबतचे डॉक्युमेंट सादर करावे लागतात। आणि अशातच आपण जी माहिती पुढे सांगणार आहोत ही त्यांना माहीत नसेल तर त्यांना नक्कीच बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागू शकते। तर मित्रांनो, तुमची वेळ वाचवणारी अशी माहिती नक्की कोणती हे बघण्यापूर्वी जर आपण बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सर्व पदांच्या जाहिरातींच्या PDF फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर आपण तुमच्यासाठी सादर करत असतो। त्या बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर अपडेट नक्की काय आहे ते आपण बघूयात। तर ज्या आपल्या मित्रांची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या पदावर निवड झालेली आहे आणि ज्या उमेदवारांना फक्त सार्वजनिक आरोग्य खाते हे ठिकाण पुढच्या अपॉइंटमेंटसाठी देण्यात आलेले आहे त्यांच्यासाठीच ही आजची माहिती गरजेची असणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की पुढील नियुक्तीकरता सार्वजनिक आरोग्य खाते ज्या उमेदवारांना मिळालेले आहे त्यांना सोडून बाकीच्या उमेदवारांसाठी ही माहिती आवश्यक नसणार आहे। तर बघा की ही सूचना नक्की कोणती लावण्यात आलेली आहे। तर परिचारिका भरती 2023 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांनी खालील कागदपत्रांच्या चौकशीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायंकाळी 4:30 ते 5:30 पर्यंत सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टी वगळून शुश्रूषा सेवा विभागातील मुख्य लिपिक यांच्याशी संपर्क करावा। तर नक्की कोणते कागदपत्र आपण बघू। तर पहिले आहे पोलीस खात्याचे चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे तुमची पोलीस एनओसी। त्यानंतर दुसरे म्हणजे वैद्यकीय परीक्षण अहवाल म्हणजे तुमचे मेडिकल रिपोर्ट। त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आणि शेवटी अधुग प्रमाणपत्र पडताळणी अहवाल। तर मित्रांनो, या 3 गोष्टींबाबत आपल्या मित्रांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि या संदर्भात तुम्हाला जर काही चौकशी करायची असेल तर त्याकरिता या कार्यालयात आता तुम्हाला सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टी सोडून सायंकाळी 4:30 ते 5:30 पर्यंत जायचे आहे। जर तुम्ही दिवसा सकाळी 10 वाजता येथील कार्यालयात जाऊन बसलात आणि सदर बाबत काही चौकशी केली तर शक्यतो या सूचनेनुसार तुम्हाला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकणार नाही। असे दिसून आले आहे की बरेच उमेदवार हे बाहेर गावावरून येथे येत आहेत आणि या सूचनेमुळे त्यांचा वेळ आणि त्यांची फेरी दोन्हीही वाया जात आहे। तर असे तुमच्या बाबतीत होऊ नये याकरिताच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर केलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।